मुंबईतनं जाणून घेणार आहोत, पण सुरुवातीला जाणार आहोत पुण्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे। पुण्यात जिवंत बॉम्ब आढळलेला आहे। हडपसर कामधेनू स्टेटस मधील एका नामांकित रुग्णालयासमोर हा बॉम्ब आढळून आलेला आहे। 7 तासांचा वेळ सेट करून बॉम्ब ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे घातपात घडवण्याचा डाव होता का असा संशय व्यक्त केला जातोय। घटनास्थळावर बॉम्ब शोधक पथक दाखल झालंय आणि बॉम्ब शोधक पथकानं बॉम्ब ताब्यात घेतलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। तर या प्रकरणी आता काही घातपाताचा डाव होता का या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। एक मोठी घडामोड आपण पुण्यातून पाहतोय। पुण्यात जिवंत बॉम्ब आढळलेला आहे, मात्र घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झालेला आहे आणि त्यांनी हे बॉम्ब ताब्यात घेतले। त्यामुळे एक मोठी जीवितहानी टळलेली आहे, एक मोठी दुर्घटना होता टळली आहे। नक्की ही बॉम्ब सदृश्य वस्तू नक्की काय प्रकारे हा अजून हे व्हेरीफाय झालेलं नाहीये। पण अशा ज्या काही घटना असतात चुकीच्या प्रकारच्या घटना आपल्या भागामध्ये होतात, पण याला कोणी घाबरून न जाता इथं सत्य परिस्थिती काय आहे आणि नक्की ती वस्तू काय याचं व्हेरिफिकेशन झालं तेव्हा आपण कोणत्याही मुद्द्याला आपण जाऊ शकत नाही, कोणतीही शक्यता पडताळून पाहत। माझ्या अंदाजे हे चुकून कुणीतरी गैरकृत्य केलेलं दिसतंय। त्यामुळे माझ्या सगळ्यांना नागरिकांना आव्हान आहे, कुठल्याही गोष्टीची अफवा न करता नाही, पण पोलिसांनी सांगितलं मामा की ते बॉम्बच आहे। पण पोलिसांनी बॉम्ब सांगितलं असेल तर ते सत्य 100% जर बॉम्ब असेल तर इतक्या वेळ तिथं लागणार नाही। एका खाजगी